झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतोय आताची अत्यंत महत्त्वाची बातमी। अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया यांनाही स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्सचे खेळाडू त्यांना अटक करण्यात आली आहे। श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया या तिघांना अटक झाली आहे। त्याचबरोबर 3 बुकींनाही अटक झाल्याची माहिती मिळते। धक्कादायक गोष्ट म्हणजे हे तीनही खेळाडू भारतीय आहेत। या तीनही क्रिकेटपटूंना अटक झाली आहे। आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। राजस्थान रॉयल्सचे हे 3 खेळाडू आहेत। एस श्रीशांत जो भारताचा फास्ट बॉलर आहे, त्याचबरोबर अंकित चव्हाण आणि धीरज चंडालिया यांनाही अटक करण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमर, अजून 2 भारतीय खेळाडूंचीच नावं पुढे येत आहेत। भूषण, नक्कीच हे धक्कादायक प्रकरण आहे। मगाही आपण बोललेलो। एकूणच हे संपूर्ण प्रकरणाची आता जेव्हा पोलिसांकडून पूर्ण माहिती सांगण्यात येईल त्यानंतर स्पष्ट होईल। पण स्पॉट फिक्सिंग समजा आयपीएल सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये होत असेल तर नक्कीच एक गांभीर्याने बाब घ्यावी लागेल। क्रिकेटला एक मोठा बट्टा असा म्हणावा लागेल, कारण की यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की पाकिस्तानी प्लेयर्स प्रामुख्याने स्पॉट फिक्सिंग मध्ये सापडले होते। 3 पाकिस्तानी प्लेयर्सला आयसीसीने बॅन सुद्धा केलं होतं आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं। पण आता एखादा भारतीय क्रिकेटर जो आयपीएल मध्ये खेळतोय त्याला समजा पकडण्यात आलं असेल तर पोलिसांनी नक्कीच एक सापळा रचून ही कारवाई केलेली आहे, कारण की या प्रकरणात काही बुकींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। पण ही माहिती पूर्णपणे समोर आलेली नाहीये की कशा प्रकारे तो सापळा रचण्यात आला होता आणि कशा पद्धतीने स्पॉट फिक्सिंग होतं। त्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरणाचे आता जेव्हा धागेदोरे समोर येईल आणि संपूर्ण प्रकरण समोर येईल त्यानंतर स्पष्ट होईल। भूषण, खरे आणखीन त्याचबरोबर अमर, या राजस्थान रॉयल्सचे 3 खेळाडू आहेत, श्रीशांत असेल किंवा अंकित चव्हाण असेल, अजित चंडालिया असेल, हे तीनही भारतीय आहेत। आणि यापूर्वी सुद्धा जसं आपण मगाशी बोललो की आयपीएल वरती फिक्सिंगचे आरोप झाले होते। यावर्षी पोलिसांनी थेट कारवाई केली आहे, मोठी कारवाई म्हणावी लागेल। आणि त्याचबरोबर यापेक्षाही आणखीन जास्त फिक्सिंग किंवा यापेक्षाही आणखीन गंभीर प्रकरणं या आयपीएल मध्ये घडत असतील अशी शंका घ्यायला जागा आहे। भूषण, नक्कीच, कारण की आयपीएल म्हणजे आयपीएल इंडियन प्रीमियर लीग पेक्षा वादांची लीग असंच म्हणावं लागेल। आणि प्रत्येक सीझनला ही टुर्नामेंट जी आहे ती क्रिकेटपेक्षा क्रिकेट शिवाय वादांमुळे जास्ती चर्चेत राहिली आहे। मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर वारंवार ही स्पर्धा जी आहे ती वादांमुळेच लक्षात आली आहे। क्रिकेटर्स मधले आपसातील वाद असो किंवा यापूर्वी सुद्धा आयपीएल मध्ये अनेक घोटाळे झाले आहेत, त्यामुळे आयपीएल 2 बरीच गाजलेली होती। त्यानंतर ललित मोदी यांच्यावर सुद्धा फिक्सिंगचे बरेच आरोप झालेले होते, पण ते सिद्ध झालेले नाही। पण आता जेव्हा दिल्ली पोलीस एवढी मोठी कारवाई करताय आणि तेही थेट भारताच्या एका माजी क्रिकेटरवर करताय, त्यामुळे एकूणच हे प्रकरण किती गंभीर आहे स्पष्ट होतं। आणि या आयपीएलमुळे किती भारतीय क्रिकेटला फायदा होतो की त्यामुळे क्रिकेटचं नुकसानच होत आहे, हे सुद्धा एक चर्चा करण्याचा विषय झालेला आहे। खरं आहे, इंडियन प्रीमियर लीग पेक्षा इंडियन पैसा लीग असं आपण ज्याला नेहमी म्हणतो अमर, कारण याच्यामध्ये प्रचंड पैसे क्रिकेटपटूंना दिले जातात, क्रिकेटपटूंची बोली लागली जाते। एवढे पैसे मिळूनही क्रिकेटपटू फिक्सिंग सारख्या प्रकरणात अडकतायत अमर, अत्यंत धक्कादायक आहे। भूषण, अगदी बरोबर आहे, कारण की अतिशय धक्कादायक असं वास्तविक क्रिकेट म्हटलं की कसोटी क्रिकेटकडे पाहण्यात येतं, पण झटपट मिळणारा पैसा आणि त्याच्या हव्याच्या पोटी क्रिकेटर कोणत्या थराला जाऊ शकता हे परत एकदा समोर झालेलं आहे। या फिक्सिंग मध्ये असे प्लेयर्स अडकल्यामुळे क्रिकेटला सुद्धा बट्टा लागतोय। जे त्याचे चाहते आहे क्रिकेटचे त्यांना सुद्धा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण की जेव्हा फॅन्स मॅच पाहायला येतात ते त्यांना निखळ आनंद पाहिजे असतो, एक खेळ पाहायचा असतो मैदानावर। पण वारंवार समजा स्पॉट फिक्सिंग आणि फिक्सिंगचे प्रकरण बाहेरच असेल तर त्यांचा खेळावरचा सुद्धा विश्वास होतो आणि त्यामुळे एकूण खेळाची प्रतिमा सुद्धा ढागाळली जाते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणावर सखोल चौकशीची गरज नक्कीच आहे। भूषण, अगदी खरं आहे। आणि जसं आपण म्हणतोय की नवोदित खेळाडूंसाठी जसं आत्ताच माजी क्रिकेटर्सनी सुद्धा म्हटलं होतं की कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट आहे, झटपट क्रिकेट हे एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही। मात्र खरं क्रिकेट जे आहे ते कसोटी क्रिकेट आहे। नवोदितांना यातनं शिकण्यासारखं खूप आहे, हे एक मोठं उदाहरण आपल्याला म्हणता येईल अमर। नक्कीच भूषण, कारण की स्पॉट फिक्सिंग सारख्या प्रकरणामुळे आता एकूणच हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलेलं असणार आणि त्यामुळे भारतीय क्रिकेटर्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो। आणि एकीकडे अनेक असे खेळाडू की ज्यांना आदर्श ठेवून युवा प्लेयर्स घडत असतात, पण दुसरीकडे श्रीशांत समजा स्पॉट फिक्सिंग मध्ये सापडला असेल तर कोणाचा आदर्श घ्यावा असा युवा प्लेयर्सला सुद्धा एक प्रश्न निर्माण होत असणार। आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन युवा पिढीचा सुद्धा बदलतो आणि एकूण खेळाची प्रतिमा सुद्धा ढागाळली जाते। भूषण, खरं आहे। आणि खरं तर इतके दिवस ज्या संदर्भात चर्चा होत होती, ज्या आयपीएल वरती आरोप होत होते फिक्सिंगचे खेळाडूंना, क्रिकेटपटूंना, दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। हे श्रीशांत जो भारताचा माजी खेळाडू आहे किंवा भारताचा
एक फास्ट बॉलर आहे, भारतीय टीम करता तो खेळतो. त्याचबरोबर अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया या 2 अन्य क्रिकेटपटूंना आणि 3 बुकींनाही दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे. अत्यंत महत्वाची अशी ही कारवाई, धक्कादायक अशी ही कारवाई म्हणावी लागेल. आपण अधिक चर्चा करूयात. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत आपल्यासोबत आहेत. संत सर, गेल्या 5 सीझनमध्ये आयपीएल वरती अनेक आरोप झाले, मात्र आजची जी ही माहिती मिळते, जी बातमी मिळते, ती नक्कीच धक्कादायक आहे. काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही संत सर यांच्याशी. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. आपण पुन्हा चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमर, आज ही बातमी क्रिकेट फॅन्सना जितकी धक्का देणारी आहे, तितकीच धक्का देणारी असेल राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीला. हा जो क्रिकेट आहे भारतीय क्रिकेटमधला, हा नेहमीच त्याच्या परफॉर्मन्सपेक्षा वादांमुळे जास्ती चर्चेत राहिलेला आहे. त्याचा आणि भज्जीचा वाद असो किंवा त्यानंतर त्यांनी जे आता या सीझनच्या अगोदर जे आरोप केले होते की भज्जीने मुद्दाहून मला मारहाण केली होती, थप्पड मारली होती. एकूण श्रीशांतचा नेहमीच प्रयत्न राहिलाय की क्रिकेटपेक्षा क्रिकेट मैदानाबाहेरील कारणांमुळे तो चर्चेत राहिलेला आहे आणि चर्चेत राहिलो पाहिजे आपण. पण आता अशा पद्धतीने स्पॉट फिक्सिंग मध्ये समजा तो सापडला असेल तर नक्कीच हे प्रकरण गंभीर आहे आणि श्रीशांतवर आता बीसीसीआय नक्कीच कारवाई तर नक्कीच होणार. पण यामुळे एकूणच क्रिकेटची किती बदनामी होते याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि क्रिकेटकडे पाहणारे जे आता आपण जे बोलत होतो की अनेक युवा क्रिकेटर मोठ्या क्रिकेटर्सला पाहून त्यांचा आदर्श घेऊन घडत असतात, पण अशा प्रकरणांमुळे त्यांच्या मनात सुद्धा घालमेल निर्माण होते आणि खेळाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. त्यामुळे एकूणच श्रीशांत आणि आज समजा स्पॉट फिक्सिंग मध्ये जे 2 प्लेयर सापडलेले आहेत त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कडक अशी कारवाई केली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होईल नाही याची खबरदारी केली पाहिजे. बीसीसीआयने नेहमीच सांगितलं किंवा आयसीसीने याकरता बरेचदा प्रयत्न केले आणि कमिटीज बसवल्या, पण त्याच्यावर ठोस असे. आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र तत्पूर्वी चंद्रशेखर संत आपल्या संपर्कात आहेत. संत सर, गेले 5 वर्ष 5 सीझन आयपीएल वरती आरोप होत आहेत, फिक्सिंगचे असतील किंवा इतर अनेक वाद, त्यामुळे आयपीएल चर्चेत होतं. मात्र आज स्पॉट फिक्सिंगची बातमी आली आहे, अत्यंत धक्कादायक आहे. आयपीएल मुळे हा प्रकारांमुळे धक्कादायक आहे, कारण फक्त पैशाच्या मागे लागले क्रिकेटपटू आहे आणि या मागे लागलेले आपण सगळे आहोत. कारण आपल्याला मोहित करतं की झटपट क्रिकेट आहे, मजेशीर क्रिकेट आहे, टाइमपासचं क्रिकेट आहे, एंटरटेनमेंट आहे. क्रिकेट आणि एंटरटेनमेंट एकच झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पैशाचा खेळ आहे आणि पैशामुळे काय काय होऊ शकतं आपल्याला माहिती आहे. आता स्पॉट फिक्सिंग जे प्रकरण आपण पाकिस्तानच्या खेळात ऐकत होतो ते आता इथे यायला लागलंय आणि अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे आणि माहिती आहे. आणि यात श्रीशांत जर असेल आणि अजित चंदेला जो रॉयल्सचा खेळाडू आहे, हे दोघं असतील तर मला असं वाटतं अतिशय वाईट प्रकार आहे आणि आयसीसीने आणि बीसीसीआयनं यांच्यावर कडक ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. खरंय सर. आणि आयपीएल म्हणजे जिथे आपण बघतो की पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जाते, क्रिकेटपटूंवरती बोली लागते, कोटी कोटी रुपये या क्रिकेटपटूंना दिले जातात. असं असतानाही हे क्रिकेटपटू पैशाच्या मोहापायी स्पॉट फिक्सिंग सारख्या प्रकाराला बळी पडतायत, हे जास्त धक्कादायक आहे. खरं म्हणजे पैशाचा मूळ किती बघा, एवढे कोटी रुपये मिळून सुद्धा हे परत या स्पॉट फिक्सिंग मध्ये आलेल्या आणखी पैसे मिळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे फक्त पैसा हे एकमेव कारण घेऊन क्रिकेटपटू आता मैदानात उतरत असतील तर आश्चर्य. आता बघा महाराष्ट्रात दुष्काळ आहे, एका तरी क्रिकेटपटूने पैसे काढले का? नाही काढले. कारण मॅच खेळायची. अरे मॅच कसली खेळतात तुम्ही? पैसे काढा, खिशात हात घाला आणि पैसे काढा आणि पैसे द्या. ते देत नाही. आणि फक्त पैसे म्हणजे स्पॉट फिक्सिंग असेल किंवा आयपीएल असेल, भल्या बुऱ्या मार्गानं फक्त पैशाचा खेळ झालेला आहे आणि अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि क्रिकेटपटूंना जर सामाजिक जाण नसेल, भान नसेल तर त्यांना वेळीच वटणीवर आणायला पाहिजे. क्रिकेटपटू म्हणजे देव नाही, आपण तर देव वोट देतो, पण हे काही बरोबर नाही आणि त्यांना वेळीच शिक्षा झाली तर वाटतं हे गैरप्रकार आहे, त्याला आळा बसेल आणि त्याला लगाम बसेल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.